अधिवेशनाकरता 18 ते 20 हजार अधिकारी कर्मचारी नागपुरात पोहोचणार आहेत। अतिरिक्त कामाच्या ताणाचा फटका बसत असल्यामुळे वैमानिकांना पुरेशी विश्रांती मिळेल या अनुषंगाने तयार करण्यात आलेले वैमानिकांचे नवे वेळापत्रक नववर्षापासून लागू होणार आहे। दिल्ली उच्च न्यायालयाने देखील तसे आदेश डीजीसीएला दिले आहेत। महाराष्ट्रातील जिल्हा सहकारी बँका आणि राज्य सहकारी बँकेने एनपीएच्या बाबतीत देशभरातील सगळ्या बँकांना मागे टाकले आणि पहिला क्रमांक पटकावला। राज्यातील 31 जिल्हा बँकांचा एनपीए 11,024 कोटी 87 लाखांवर आहे। नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गाला आज 2 वर्ष पूर्ण होत आहेत। या कालावधीत महामार्गावरून 1,52 लाख वाहनं धावली आहेत। यातून एमएसआरडीसीला 1,102 कोटी रुपये महसूल मिळाला आहे। वेगवान स्वरूपातल्या बातम्या। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आज दुपारी दिल्लीला जाणार आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, जेपी नड्डा यांची भेट घेणार आहेत। मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होऊ शकते, शिक्कामोर्तब होऊ शकते। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली। यावेळी दोघांमध्ये तब्बल तासभर चर्चा झाली। या चर्चेत मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा झाली असं कळतंय। विरोधी पक्षनेते पदाकरता अद्यापही अर्ज करण्यात आलेला नाही। विरोधकांकडून अर्ज आल्यानंतर विचार केला जाणार असल्याची माहिती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिली। संसदेच्या अधिवेशनानंतर उद्धव ठाकरे, शरद पवार आणि राहुल गांधी मार्कडवाडीमध्ये जाणार असल्याची माहिती संजय राऊतांनी दिली। मार्कडवाडी हे देशाच्या लोकशाहीच्या लढ्याचं उदाहरण आहे असा पुनरुच्चार राऊतांनी केला। विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या घवघवीत यशानंतर आता पुणे महापालिकेमध्ये भाजपची सत्ता आणण्याकरता प्रयत्न केले जात आहेत। त्यासाठी 8ही विधानसभा मतदारसंघात सदस्य नोंदणी अभियान राबवण्यात येणार आहे। प्रत्येक विधानसभा मतदारसंघात कमीत कमी 50,000 सदस्य तसंच प्रत्येक प्रभागात कमीत कमी 10,000 सदस्य नोंदणीचा संकल्प आहे। विरोधकांकडून ईव्हीएम बाबत शंका उपस्थित केली जात असतानाच निवडणूक आयोगाने नवी आकडेवारी समोर आणली आहे। आयोगाच्या या आकडेवारीने विरोधकांना मोठा धक्का बसला। राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्तांनी विधानसभा निवडणुकीत कोणत्याही प्रकारच्या गडबडीची शक्यता फेटाळलेली आहे। शेकापचे रायगड जिल्ह्यात चिटणीस आस्वाद पाटील यांनी पक्षाच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला। विधानसभेमध्ये लढण्यास इच्छुक असूनही संधी मिळाली नाही म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला। माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेशाला जळगाव ग्रामीणमधील पदाधिकाऱ्यांनी विरोध केलाय। या पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेत देवकरांना पक्षात प्रवेश देऊ नका असं निवेदन दिलंय। हे निवेदन पक्षाच्या कोर कमिटी समोर ठेवून देवकरांच्या प्रवेशावर निर्णय घेऊ असं अजित पवारांनी म्हटलंय। ईव्हीएमवरून आमदार अतुल भोसलेंनी काँग्रेसच्या पृथ्वीराज चव्हाणांना खोचक टोला लगावला। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी पराभव स्वीकारायला शिकलं पाहिजे। पराभव झाल्याने नैराश्यातून आणि ब्रेकनंतर आपण बघूयात एक महत्त्वाची बातमी अशी की जामिनासाठी